फर्स्ट ॲनिव्हर्सरीला सरप्राईज गोवा ट्रिप प्लॅन केली. श्रद्धाला सांगितलं रणथंबोरला जात आहोत, तर तिने रणथंबोरच्या हिशोबाने पॅकिंग केली. एअरपोर्टला तिला मी तिकीट दिली तर तिचे हे रिॲक्शन्स होते. हे हा बघ जरा चेक कर. बरोबर आहे. मुंबई टू गोवा. आर वी गोइंग टू गोवा? येस. अच्छा. हा मला तो शूट करतोय. हो आय एम सो हॅपी. बघ आजचीच आहे ना? हो. पक्का. हा. आजचीच आहे. मग रणथंबोरला कसं जायचं? हा आय एम हॅपी. बट असं कसं केलंय? एअरपोर्टपासून 1 तास गोवा एअरपोर्ट ते कॅन्डोलम बीच 1 तासची राईड होती. आणि आम्ही पहिल्याच ॲक्टिवा बुक केलेली, तर आम्हाला टॅक्सीवाल्यांना 1,500-2,000 द्यायची गरज नाही पडली. आम्ही ऑलरेडी बुक केलेली, ती एअरपोर्टच्या इथे आली. आम्ही ती घेतली आणि अराऊंड 1 तास इथे रेस्टॉरंटमध्ये पोचायला, हॉटेलमध्ये पोचायला. सध्या आम्ही फिनिक्स इन बाय रेडिसन या हॉटेलमध्ये. ही आमची रूम आहे. खूप मस्त रूम आहे. आमचं सामान सॅनिटाईज करण्यात आलं जेव्हा आम्ही एंटर केलं तेव्हा. ते वॉशरूम आणि किमतीच्या हिशोबाने खरंच खूप चांगलं हॉटेल आहे. इथे एक बॅल्कनी आहे, तुम्ही संध्याकाळी इथे बसून चिल मारू शकता. इकडचा व्ह्यू बघूया आपण. इकडे स्विमिंग पूल आहे, पण एकदम चांगली प्रॉपर्टी आहे. कॅन्डोलिम बीच. येस, वी आर ॲट कॅन्डोलिम बीच. हा आमचा पहिला दिवस आहे गोव्यामध्ये आणि आज आम्हाला चिल करायचं होतं, त्यामुळे आम्ही दुसरा काय प्लॅन नाही केला. वी आर ॲट कॅन्डोलिम. बीचवर आणि कॅन्डोलिम बीचवरून इथे येणं समथिंग अराउंड 1.6 किलोमीटर आहे आणि हे 15 मिनिट्समध्ये बाय रोड येऊ शकतं. आणि इकडे फोर्ट आहे, हा गोडा फोर्ट.
full day. आता आपण आहोत कलंगूट बीचवर. सकाळचे 8:05 झाले आहेत आणि आम्ही प्लॅन केलेला सकाळी 7 वाजता यायचा, बट झोपून गेलो. सो 8 वाजता आलो. बीच तसा शांत आहे. इट्स नॉट लाईक शांत नाही आहे, कारण का या वेळेला पण तुम्ही बघू शकता खूप गर्दी आहे. म्हणजे तुम्ही विचार करू शकता 31st वगैरेला काय होत असेल इथे. सर्व शॅक्स वगैरे आहेत. ला तर खूप जास्त गर्दी असणार. बाकी बीच एकदम क्लीन आहे. हॅलो. सेकंड डे अँड सेकंड डेस्टिनेशन हे आहे महादेव चर्च आणि 1873 बनलेलं आहे. अँड दिस वॉज अंडर नॉर्थ गोवा. आणि हे आमच्या हॉटेलपासून एक 20 मिनिट्सच्या अंतरावर होतं. 5 किलोमीटर्स डिस्टन्स आहे अँड 20 मिनिट्स लागतात बाय रोड. अँड आम्हाला सध्या आतमध्ये तर जाऊ दिलं नाही, तर मे बी बाहेरून टुरिस्ट आर नॉट अलाउड हिअर. नॉट शुअर. मे बी, बट छान आहे. फॉर जस्ट चर्च बघण्यासाठी तुम्ही इथे येऊ शकता. आपण इथे येऊ शकतो. हे चर्चचं परिसर चर्च पण सुंदर आहे आणि खूप शांत आहे. हे ॲक्च्युली थोडं रश एरियापेक्षा थोडं आतमध्ये आहे. थोडा गाव साईड आहे. बागा बीच आणि ते सगळं मागे राहतं. हे आपण आतमध्ये आलेलो आहोत. तिथे तुम्ही बघू शकता जसं एक्सपेक्टेड आहे तशी शांतता आहे. आणि हे चर्च नाश्ता तर खूप केलेला आहे, पोट फुल आहे. तरी इकडची एक फेमस बेकरी आहे, तर तिकडे व्हिजिट देऊन काहीतरी इकडचं ट्रेडिशनल स्वीट ट्राय करण्याचा प्रयत्न असेल. जास्त नाही, कारण भूक खरंच नाही आहे. तर बघू आता आपण कुठे जातो. म्हणजे फुल कॉन्फिडन्स आहे झाडामध्ये. नाही, मी 10 वर्षांनी पण एवढीच सुंदर दिसते. आणि हा व्हिडिओ वगैरे माझे मोटिवेशन असेल की मी कशी होते, आता कशी आहे, मला काय इम्प्रूव्हमेंट केली.
Now we are at Bom Jesus Nakinola. This is the church. आणि सध्या कोविड असल्यामुळे बंद आहे, पण तरी ही जी जर्नी होती ती खूप सुंदर होती. पूर्ण गाव आहे इकडे आणि तुम्ही परिसर बघू शकता, काही नाही आहे आजूबाजूला, फक्त गाव. आणि चर्च बंद आहे, तर इकडनं आम्ही पुढचा प्रवास सुरू करणार आहोत. तुम्हाला इकडचा परिसर दाखवून देतो. आता आम्ही आहोत गणपती मंदिर नाकीनवलाला. थोडं हॉल्ट करणार आहोत, शांतता, थोडी विश्रांती, आणि मग आम्ही स्टार्ट करू नेक्स्ट प्रवास. मंदिरात आजची फेऱ्या मारतात आणि छान आहे, शांत मंदिर आहे, आयसोलेटेड आहे खूप. पण हे मंदिर फक्त सकाळच्या आरतीच्या वेळेस चालू असतं, थोडा वेळ, बाकी वेळ बंद असतं. त्यामुळे आम्हाला दर्शन नाही मिळालं. बाहेरून दर्शन मिळालं. हे आहे सेंट फ्रान्सिस झेवियर्स चर्च, जे बंद आहे, बट खूप छान आहे. त्याच्या बाजूला एक सेंट फ्रान्सिस म्हणून एक स्कूल पण आहे. आता आपण आलो आहे बागा बीचवर, जे माझं खूप फेवरेट आहे. का फेवरेट आहे? कारण मी कॉलेजमध्ये असताना इथे आमची आयडी आली आणि आम्ही इथे आलो होतो बागा बीचला. अच्छा, म्हणून ते फेवरेट आहे. बीच इन गोवा which I visited on that day. So that's why it's So favorite. yeah, and I have different memories for this beach. मी खूप चांगला टाईम स्पेंड केला आहे त्यामुळे मला हा खूप आवडतो. तर बागा बीच तर खूप कॉमन बीच आहे. जे गोव्याची, नॉर्थ गोवाची ट्रिप बागा बीच केल्याशिवाय पूर्ण होत नाही. तर आम्ही आता बागा बीचवर आहोत आणि हे तुम्ही मागचं दृश्य बघू शकता. तर तुम्हाला पूर्ण बागा बीच दाखवतो एकदा. तर सध्या सनसेटसाठी आलेलो, पण थोडा उशीर झाला आम्हाला वाटतं, पण ठीक आहे. मी तुम्हाला बागा बीच एकदा दाखवतो. गर्दी आहे, लोक मजा करत आहेत आणि बघू शकता तुम्ही की कोणालाही कोविड वगैरेची भीती अशी तरी सध्या तरी दिसत नाही आहे. सगळेजण एकदम चिल मारतात आहे. लांब लांबपर्यंत बघितलात सगळीकडे शॅक्स आणि तुम्हाला लोक दिसतील.
सर्व रेस्टॉरंट्स, शॅक्स सगळे ओपन झालेले आहेत. लॉकडाऊन जे आहे मला वाटतं ते गोवाला अजून लागू झालेलं नाही आहे, कारण का इकडच्या लोकांना बघता असं वाटत नाही आहे की गोवामध्ये लॉकडाऊन आहे. आम्ही आता पोचलो आहोत बर्गर फॅक्टरी, जे अंजुनामध्ये आहे, आणि इथे आम्ही बर्गर ट्राय करत आहोत. माहीत नाही नंतर परत भूक लागेल की नाही, पण बर्गर फॅक्टरीचं खूप नाव आहे, अंजुना बीचच्या जवळ आहे, म्हणून आज बर्गर फॅक्टरीमध्ये आलो. मी तुम्हाला बर्गर दाखवतो. हा आहे बर्गर, तिच्यासोबत चिप्स, डिप. हॅलो, हाय. काल आम्ही गोव्यात आलो. काल आमचा गोव्यात पहिला दिवस होता. काल स्पेशल असं आम्ही काहीच नाही केलं. आम्ही आलो, थोडं चिल केलं. संध्याकाळी आम्ही बीचवर गेलो. इकडून कंडोलम बीच जवळ आहे, कारण आम्ही कॅन्डोलिममध्ये राहतोय आणि इथून ते अप्रॉक्सिमेटली 5 मिनिट्सवर आहे बाय रोड. आणि इफ यू हॅव एनी व्हेकल, आमच्याकडे स्कूटी आम्ही हायर केली आहे, त्यामुळे आम्हाला 5 मिनिट्समध्ये बीचला जाऊ शकतो. तर बोल तू. फर्स्ट डेला तर आम्ही एअरपोर्टपासून कॅन्डोलम ट्रॅव्हल केला, अँड तिला कमीत कमी एक ते 1.5 तास लागला. आम्ही स्कूटी हायर केली एअरपोर्टपासून. तर त्यानंतर आलो, हॉटेलमध्ये चेक इन केलं. हॉटेल खरंच खूप सुंदर आहे. म्हणजे फोटोजमध्ये मला माहीत नाही एवढं चांगलं दिसतं की नाही, पण तुम्ही ॲक्च्युअली जेव्हा हॉटेलमध्ये एंटर कराल तर इकडलं ॲम्बियन्स, इकडचं सर्व स्ट्रक्चर, इकडची जे ऑर्गनायझेशन, मॅनेजमेंट सगळं एकदम नीट आहे, मस्त आहे. मग त्यानंतर आम्ही गेलो. वन थिंग आय वुड लाईक टू इन्क्लूड हिअर इज, आम्ही फक्त कॅबिन बॅग्स घेतल्या होत्या. आमचं लगेज सगळ्यात मिनिमम करता येईल ह्याची आम्ही काळजी घेतली, बिकॉज चेक इन बॅग घेतली की तेवढा टाइम कन्झ्युम होतो नंतर ती कलेक्ट करण्यासाठी किंवा सबमिट करण्यासाठी. आणि स्कूटी असल्यामुळे आम्ही आमचं लगेज थोडं कमीच ठेवणं प्रिफर केलं, बिकॉज 2 बॅग मोठ्या घेतल्या. एक बॅकपॅक सारखी आहे जे ही घालते ट्रॅव्हलिंगच्या वेळी, आणि एक मी ॲक्टिवाच्या लेग स्पेसच्या इथे ठेवतो. तर त्यामुळे लगेज घेऊन ट्रॅव्हल करायला पण एवढा त्रास होत नाही. मग मी कुठे होतो, आम्ही आलो इथे हॉटेलमध्ये चेक इन केला, आराम केला. मग आम्ही अराउंड संध्याकाळी सनसेट बघण्यासाठी आम्ही पहिलं आम्ही कॅन्डोलम बीचला गेलो, बिकॉज कॅन्डोलम बीच खूप जवळ आहे. तर तिकडे आम्ही सनसेट बघितला आणि तिकडे थोडा टाइमपास केला. मग तिकडनं आम्ही गेलो सिंक्वेरा बीच, आणि तिकडे जायला थोडा काळोख झालेला. तिकडे गेलो, तिकडे थोडा बीचवर उतरलो, थोडा आराम केला, तिकडे थोडा वेळ बसलेलो. शांत बीच आहे, तुम्ही कलंगूट आणि बागाशी कम्पेअर नाही करू शकणार. चिल्ड बीच आहे, शांत आहे, तिकडे जास्त शॅक्स नाही आहेत, बसायची व्यवस्था नाही आहे. पण जर तुम्हाला असे लोनली हे करायचं असेल, म्हणजे तुम्हाला क्राऊड अवॉइड करायचं असेल, तर तुम्ही नक्कीच तिकडे जाऊ शकता. त्यानंतर आम्ही वर आलो आणि आमची रिटर्न जर्नी चालू केली. रिटर्न जर्नी टुवर्ड्स हॉटेल पण आम्ही फूडसाठी सर्च करत होतो. तर आमच्या हॉटेलच्या थोडं अराउंड 10 मिनिट्स राईड
तिकडे एक हॉटेल मिळालं आम्हाला जे सुटेबल वाटत होतं. तर तिकडे आम्ही प्रॉन्स करी. गोवन प्रॉन्स करी राईस ट्राय केला आणि ते खाल्लं. इट वॉज नॉर्मल बट इट वॉज लाईक मँगलोरियन स्टाईल होतं. कोकोनटचा इन्फ्लुएन्स जास्त होता. चांगलं टेस्टी जेवण आमच्या घरी बनतं. मग आमचा पहिला दिवस असा आम्ही एंड केला आणि काल वेळ न मिळाला म्हणून आज फर्स्ट डे ची समरी दिली आणि आता आम्ही सेकंड डे बद्दल बोलणार आहोत. सेकंड डे आम्ही सकाळी उठून ठरवलं होतं की आम्ही 6 वाजता उठून इथनं कलांगूटला जाऊ सनराईज बघायला. बट आम्ही झोपून राहिलो त्यामुळे आम्हाला सनराईज बघता नाही आला कलांगूटला जाऊन. आणि आम्ही अराउंड 8 o'clock कलांगूटला पोचलो आणि तिथे थोडा वेळ स्पेंड केलं. एवढी गर्दी नव्हती कारण की अर्ली मॉर्निंग होता आणि दुकानं जस्ट ओपन होत होती त्यामुळे एवढं काय नाही. आणि तरी होती गर्दी होती नो डाऊट बट नॉट टू दॅट एक्सटेंट. मग आम्ही परत निघालो 8:30 बिकॉज आमच्या हॉटेलमध्ये 8:30 पासून ब्रेकफास्ट सुरू होणार होता. सो इथे येऊन फ्रेश व्हायचं होतं त्यामुळे आम्ही 8:30ला निघालो कलांगूटवरून. इथे बाय 9 o'clock वी रिच्ड आणि मग आंघोळ वगैरे करून 9:30 वाजता आम्ही ब्रेकफास्ट करायला गेलो खाली. ब्रेकफास्टचा स्प्रेड खूप वास्ट होता. खूप व्हरायटीज होती आणि खरंच खूप चांगला होता. आणि म्हणजे तुम्ही व्हेज नॉनव्हेज दोघं प्रकारचा ब्रेकफास्ट इथे एक्सपेक्ट करू शकता. एग होतं, एग बॉइल्ड होतं, एग डबल ऑमलेट होतं, हाफ फ्राय होतं, मसाला ऑमलेट होतं, मशरूम ऑमलेट होतं. तर असे वेगवेगळ्या टाईप्सचे ऑमलेट होते. मग ज्युसेस होतं, फ्रूट सलाड होतं. मग असं अगर तुम्ही व्हेज प्रिफर करता हेवी ब्रेकफास्ट तर पुरी भाजी होती. तर हेल्दी ब्रेकफास्ट तर मग स्प्राउट्स होते, ज्युसेस होते आणि म्हणजे असं बॅलन्स्ड ब्रेकफास्ट हेवी ब्रेकफास्ट तुम्ही करू शकता इकडे. आणि तशी काही कंप्लेंट नव्हती. मग आम्ही अराउंड 10:30ला म्हणजे सगळं ब्रेकफास्ट वगैरे करून 10:30ला आम्ही आमची जर्नी चालू केली आणि पहिलं आम्ही गेलो मादेतीयस चर्च. तिकडे ॲक्च्युली मला वाटतं त्यांचा टायमिंग वेगळा होता. आम्ही गेलो तेव्हा ते चर्च क्लोज्ड होतं. पण चर्च थोडं जे बिझी स्ट्रीट्स आहेत त्याच्यापेक्षा थोडं आतमध्ये आहे आणि त्यामुळे शांतता होती. आणि जे तुम्ही ॲक्च्युअली एका गावी जाताय तसं तुम्हाला फील येणार. आजूबाजूला जास्त काही आवाज नव्हता. चर्चमध्ये आम्ही प्रयत्न केला एंटर करायचा पण ते बोलले की आता बंद आहे. आणि आय गेस मला नंतर गुगलवर नोटिफिकेशन आलं की ते दुपारी 3 वाजता ओपन होणार आहे. तर नेक्स्ट टाइम तुम्ही जेव्हा जाल तर बट ऑब्वियस तुम्ही टाइम चेक करूनच जा. त्यानंतर आम्ही गेलो त्या चर्चचं नाव बॉम्ब आम्ही गेलो बॉम्ब जीसस निकोनिला समथिंग. मी तुम्हाला रेक्टिफाय करून सांगेन ते एरियाचं नाव आहे. देर आर 2 बॉम्ब जीसस चर्चेस. ॲक्च्युली तर तुम्ही या निखिनोला तुम्ही जर या एरियाच्या बॉम्ब जीसस चर्चला जाल तर तिकडे नोटीस लावलेली आहे. तिकडे असं म्हणण्यात आलेलं आहे की 2 ह्या नावाचे चर्चेस आहेत आणि टुरिस्ट बेसिकली जे साऊथ गोवामध्ये बॉम्ब जीसस चर्च आहे ते बघण्यासाठी येतात आणि ते कन्फ्यूज होतात आणि इथे येतात. तर अशी एक नोटीस लावलेली आहे तिकडे बॉम्ब जीसस चर्चच्या इथे. चर्च तसं बघायला गेलं तर चर्चपेक्षा मला इंटरेस्टिंग तिकडची जर्नी वाटली. बिकॉज हा जो चर्च आहे तो प्रॉपरली एका गावात आहे आणि तुम्हाला खूप आतमध्ये पर्यंत ड्राईव्ह करावं लागतं आणि आजूबाजूला ती कौलारू घरं असतात, ते नारळाचे बाग असतात आणि त्यातनं वाट करत करत आपण खूप आतमध्ये आहे. ते तुम्ही बघाल तर म्हणजे तुम्ही जेव्हा स्वतः एक्सपिरियन्स कराल तर तुम्हाला वाटेल की आपण कुठे चाललो आहोत. पण तुम्ही जा आणि तिकडे
म्हणजे ते एवढं फेमस चर्च नाही आहे. तर तिकडे लिहिलेलं आहे की तुम्ही चुकून इथे आला आहेत का, तुम्हाला साऊथ गोव्याच्या बॉम जीजस मध्ये जायचं आहे का. पण तरी जर तुम्हाला तिकडे चर्चच्या आतमध्ये जायचं असेल तर तिकडच्या प्रिस्ट आणि या लोकांशी तुम्ही हे करून आतमध्ये जाऊ शकता. तसा तिकडे बाहेर यावेळी बोर्ड लावलेलं की कोविडमुळे सध्या ते टुरिस्टना एवढं एंटरटेन करत नाहीये. तिकडचे जे लोकल्स आहेत त्यांनाच ते हे करतायत. तर ओव्हरऑल मला तर जर्नी जास्त आवडली. चर्च पण सुंदर होता, पण श्रद्धाला जर्नी नाही आवडली. कारण खूप ऊन होतं. जोरात बोल. कारण खूप ऊन होतं आणि ते खूप लांब आहे. जिथे आम्ही राहतो तिथपासून ते खूप लांब आहे, खूप ऊन होतं. त्यामुळे सनस्क्रीन इज व्हेरी इम्पॉर्टंट. आणि मॅन्डेटरी मग आम्ही सनस्क्रीन पण घेतलेलं आहे उद्याच्या ट्रॅव्हलसाठी. कारण उद्याही आम्ही खूप ट्रॅव्हल करणार आहोत ॲज पर माय नॉलेज. लेट्स सी. मग त्यानंतर चर्च नंतर आम्ही खाली परत आमच्या पुढच्या जर्नीसाठी जेव्हा ट्रॅव्हल करत होतो तेव्हा एक श्री गणपती मंदिर आलं. मॅकिनोला जो एरिया आहे तिकडेच गणपतीचं पण मंदिर होतं. गणपतीचं मंदिर बेसिकली लोक नव्हती, एक लेडी बसलेली तिचं काहीतरी प्रेयर करत होती आणि आम्ही मंदिरमध्ये गेलो. मंदिर म्हणजे जसं एक नॉर्मल हिंदू टेम्पल असतं तसं हे टेम्पल होतं. शांतता होती. देवाचं गाभारा बंद होता, डोर्स लावलेले, कारण आम्ही दुपारी पोचलो तिकडे. तर आम्हाला बाहेरूनच दर्शन घ्यावं लागलं. तिथे आम्ही थोडा वेळ बसलो, थोडं चर्चचा जो ट्रॅव्हल होता त्याबद्दल थोडं भांडलो आणि मग पुढे गेलो. नेक्स्ट आमचं डेस्टिनेशन होतं सेंट फ्रान्सिस झेवियर्स चर्च. सो आम्ही तिथनं समथिंग अराउंड 7 किलोमीटर्स काहीतरी डिस्टन्स होता आणि आम्ही गेलो. खूप होतं आणि चर्च बंद होतं. आणि आहे चर्च खूप सुंदर होतं. त्या चर्चच्या बाजूला एक स्कूल होती सेंट फ्रान्सिस म्हणून, बट चर्च क्लोज होतं त्यामुळे आतमध्ये जाऊन बघता नाही आलं. पण बाहेरचा परिसर वॉज गुड. बट सगळ्यात छान परिसर होता तो ह्याच्या आधी बॉम्ब जीजस त्या चर्चचा. आणि झेवियर्सवाला चर्च वॉज तो थोडा सिटी साइडला पडत होता. त्याचं जे सराउंडिंग होतं किंवा एरिया होता दॅट वॉज नॉट दॅट बिझी स्ट्रीट होती. जसं बॉम्ब जीजस चर्चला आम्ही गावात गेलेलो, शांतता होती, तसंच फ्रान्सिस झेवियर्स चर्चला जेव्हा आम्ही आलो तर इट्स रोड टच स्कूल आहे. तर तुम्ही एक्सपेक्ट करू शकता जे आपण नॉर्मल मुंबई सिटीजमध्ये जसे चर्चेस बघतो, जसे स्कूल्स असतात आजूबाजूला, थोडासा एक एरिया असतो बाहेर, त्या प्रकारे हा चर्च होता. इथे पण आम्हाला म्हणजे आम्ही गेलो तेव्हा चर्च बंद होता. तर अनेक म्हणजे तुम्ही जेव्हा ट्रॅव्हल कराल या सगळ्या प्लेसेसवर तर बेसिकली टायमिंगचं लक्षात हे राहू दे तुमच्या बॅक ऑफ द माइंड की टायमिंग्स काय असतील. आमचं टार्गेट असं होतं की आम्ही सगळे म्हणजे हे जी गोष्ट आहे ती सकाळी जास्त ट्रॅव्हल करू, बिकॉज संध्याकाळी आम्हाला इतकं ट्रॅव्हल करणं आम्ही प्रिफर नाही करत. एकदा काळोख झालं की आम्ही एवढं प्रिफर नाही करत ट्रॅव्हल करायला. तर ह्या आमचा रूट जो होता तो नॉर्थ गोवा कम्प्लीट करायचा होता. तर आम्ही असं इकडनं महादेवियस चर्च, मग तिकडे पुढे बॉम्ब जीजस चर्च, मग गणपती मंदिर, मग फ्रान्सिसचं चर्च, आणि असं करत आम्ही पूर्ण असं एक सर्कल मारला तिकडे नॉर्थ गोवामध्ये. आणि मग आम्ही परत हॉटेलला आलो. मध्ये आम्ही एक ठिकाण घेतलं, एक सेमिना बेकरी म्हणून. ते मापसाला ऍक्च्युली आम्हाला असं कळलेलं की काय ते समथिंग समथिंग स्वीट आहे की ती गोवाची स्पेशालिटी, पेनिका समथिंग. तर ती गोवाची स्पेशालिटी आहे म्हणून आम्ही ते ट्राय करण्यासाठी सिमोनिया स्टोर्सला गेलेलो. पण तिथे गेल्यावर जे तिकडचे शॉपकीपर होते त्याने सांगितलं की हे यायला स्टोअर करायला फ्रीज लागेल तुम्हाला, यू कांट ट्रॅव्हल ह्याच्यासोबत तुम्ही ट्रॅव्हल नाही करू शकता, पेरिश होऊन जाईल.
मग आम्ही तसं बघायला गेलं तर खूप ट्रॅव्हल केलेलं. 15-20 मिनिट्सची राईड होती फ्रॉम महादेदियस चर्च. आणि म्हणून मग आम्ही तिकडे गेलो. मग काहीतरी घ्यायला पाहिजे, आता एवढं लांब ट्रॅव्हल केलंय. तर आम्ही तिकडनं काय मफिन्स घेतले. मफिन्सचा एक पॅकेट घेतला आणि आम्ही मफिन्स टेस्ट पण केले. खूप चांगले आहेत. तुम्ही पण नक्की ट्राय करू शकता. त्यानंतर आम्ही हॉटेलला आलो. हॉटेलला यायच्या आधी आम्ही एक छोटंसं रेस्टॉरंट होतं, तिकडे आम्ही व्हिजिट केलं. तिकडे व्हिजिट देण्याचं मेन उद्देश म्हणजे असं होतं की आम्हाला थोडं फ्रूट ड्रिंक्स हवे होते. तर आम्ही वॉटरमेलन आणि बीटरूट घेतला आणि तिकडे सँडविचेस पण अवेलेबल होते. तर आम्ही 2 सँडविचेस घेतले. आम्ही तिथे नाही खाल्लं, आम्ही ते हॉटेलवर घेऊन आलो आणि हॉटेलवर आल्यानंतर आंघोळ वगैरे करून ते सँडविचेस, ते मफिन्स खाल्ले आणि मग थोडा वेळ आराम केला. अराउंड 5:30 आम्ही परत निघालो बागा बीचला जायला. इथून बागा बीच एक 15 मिनिटावर आहे. आणि एक्सपिरियन्स वॉज रिअली गुड. मला बागा नेहमी आवडतं पहिल्यापासून, त्यामुळे मला जायला मजा, मी एक्साइटेड होते. आणि आम्ही गेलो. खूप लाईट्स, खूप माणसं, तो खूप क्राऊडेड बीच आहे. आणि लाईट्स तर खूप, आणि खूप मोठा बीच आहे. त्याचं जे लेंथ आहे बीचची ती खूप जास्त आहे, त्यामुळे मला खूप आवडतं. मग तिथनं आम्ही निघालो. एक बागा बीचचं असं आहे की नॉर्थ गोवा जेव्हा नाव आपण ऐकतो तर 2 बीचेस खूप फेमस आहे. एक आहे कलंगूट आणि एक आहे बागा. म्हणजे बागा इज नोन फॉर पार्टिंग. अगर तुम्हाला पार्टीज करायचे, तुम्हाला नाईट लाईफ हवं, तुम्हाला पब्स हवे, तुम्हाला टॅटूज काढायचे, तुम्हाला म्हणजे खूप आउट ऑफ द वर्ल्ड काही करायचं आहे, एकदम मस्ती धमाल उडवायची आहे, तर बागा बीच इज नोन फॉर दॅट. आणि तसंच तिकडे बागा बीचच्या आजूबाजूला आणि कलंगट बीचच्या आजूबाजूला तुम्हाला खूप सारे खायचे ऑप्शन्स मिळतील. फ्रॉम जैन टू प्युअर व्हेज टू नॉन व्हेज टू बिर्याणीज. खूप 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 म्हणजे फ्रॉम उडुपीचे रेस्टॉरंट्स पण तिकडे तुम्हाला मिळतील. आणि इथे प्रत्येक ठिकाणी पार्किंगचे चार्जेस आहेत. म्हणजे आम्ही जेव्हा फर्स्ट डे कॅन्डलम बीचला गेलो तेव्हा आय गेस त्यांनी काहीतरी 50 रुपीज चार्ज केले. 50 रुपीज त्याने चार्ज केले पार्किंगसाठी. मग आम्ही जेव्हा सिंकेरियम बीचला आलो तेव्हा पण तिकडे 50 रुपीज चार्ज करण्यात आले. तर मी थोडं ऑब्झर्व केलं आजूबाजूला. आणि नेक्स्ट डे जेव्हा आम्ही कलंगूटला, म्हणजे आज जेव्हा आम्ही कलंगूटला गेलो तेव्हा पे पार्किंग होती, पण त्याच्या अलीकडे खूप लोक पार्क करतात. तुम्हीही करू शकता, बट मेक शुअर की तुम्ही न्यूसन्स क्रिएट नाही करणार, म्हणजे दुसऱ्या गाडीजना ब्लॉक नाही करणार. अशा ठिकाणी बघून तुम्ही गाडी पार्क करू शकता. तसंच मी आज केलं. कलंगूटला मी पार्क केलं. मी 1ही रुपया भरला नाही पार्किंगसाठी. आणि त्यानंतर बागाला पण नाही भरला. बागाला पण साईडला म्हणजे PN पार्कच्या थोडं पहिलं गाडीज पार्क असतात. तुम्हाला थोडं व्हिजिलंट राहायला पाहिजे कुठे काय आहे. आणि मग त्या प्रकारे तुम्ही हे जे 50, 20, 40 जे रुपीजचे पार्किंग्स आहेत ते तुम्ही तो अवॉइड करू शकता. बिकॉज हार्डली बीचवर आपण हाफ एन आवर 1 आवर राहणार. आणि त्यासाठी हे लोक बोलतात की तुम्हाला 12 आवर्स 24 आवर्सची या पार्किंगची व्हॅलिडिटी, बट इट्स ऑफ नो यूज टू अस. मग त्यानंतर आम्ही आमची जर्नी सुरू केली टुवर्ड्स ओझरन बीच. आणि ती जर्नी खूपच मेमोरेबल असेल माझ्यासाठी, कारण एवढा काळोख पडला होता आणि मी खूप घाबरटे. त्यामुळे मला तिथे पोहोचेपर्यंत जीव नव्हता. तर आम्ही पूर्ण रस्ता आणि मध्ये आमचं नॅव्हिगेशन पण काही माहिती नाही, पण ते बिघडला होता. गुगल मॅप पण इकडे तिकडे घेऊन गेला. मे बी सिग्नल गेला त्यामुळे असेल, नेटवर्क इश्यूमुळे. मग आम्ही कसं बसं तिथपर्यंत पोचलो. बट तिकडे प्रॉब्लेम असा आहे की पोचून सुद्धा तुम्हाला 100 स्टेप्स खाली उतरून बीचवर जायला लागतं. आणि स्टेप्स लहान नाही आहेत, स्टेप्स खूप मोठे आहेत. म्हणजे 2 जांभा दगड एक हे करून ऍड करून एक स्टेप होते. सो आणि खूप काळोख होता, त्यामुळे आम्ही बीचवर
उतरलो. ऍक्च्युली जो ओझरन पर्यंतचा जो ट्रॅव्हल होता तो बघायला गेला तर खूप ॲडव्हेंचरस होता, कारण काळोख होता, स्ट्रीट लाईट्स नव्हते आणि दोघं साईडला ऑलमोस्ट तुम्ही बोलू शकता की झाडी होती, जंगल नाही म्हणा पण झाडी होती आणि स्ट्रीट लाईट्स नव्हती, पब्लिक कमी होतं. म्हणजे असं वाटत होतं की आपण कुठेतरी एकदम अलोन, एकदम वेगळ्या ठिकाणी चाललो आहोत की काय. लोक नव्हती आजूबाजूला, गाडी जे दुसऱ्या गाडीज होते ते पण त्यांची फ्रिक्वेन्सी आणि त्यांचं हे पण खूप कमी होतं येणं जाणं. तर ओझरनला जायचं आयसोलेटेड आहे, आयसोलेटेड बीच आहे, कुणाला माहितही नसेल की असा कुठला बीच इथे एक्झिस्ट करतो. आयसोलेटेड आहे म्हणूनच तो ह्याच्यामध्ये ठेवलेला की आपण त्या आयसोलेटेड बीचला ट्राय करून. पण प्रॉब्लेम असा झाला की खूप काळोख झालेला, खूप अंधार झालेला आणि आम्ही 2-3 ठिकाणी स्टॉप पण केला. आमच्या नॅव्हिगेशनने आम्हाला दाखवले की यू हॅव रीच्ड युअर डेस्टिनेशन. आम्ही तिकडे थांबलो तर आजूबाजूला काही नव्हतं. तिकडे लोकल्सला काही विचारलं की ओझरन बीचला उतरायची जागा कुठे आहे, तर ती पण देवर ऑल्सो बेट कन्फ्युज, इधर से भी है तुम आगे से भी जा सकते हो. तर हे करता करता खूप वेळ निघून गेला. शेवटी आम्ही एक माणसाने बोललं की तुम्हाला स्टेप्स उतरून जायचं आहे खाली. तर स्टेप्स उतरून जेव्हा जात होतो तेव्हा जसे म्हणाले की स्टेप्स मोठी होते आणि दोन्ही साईड्सला हॉटेल्स होते, शॅक्स सारखे होते आणि काळोख होती, इतका होता की आम्हाला मोबाईलची टॉर्च स्टार्ट करावी लागली आणि ते खूप स्टीप होतं आणि मोठे मोठे स्टेप्स होते. तर ही म्हणाली की आपण खाली तर उतरू पण एवढे स्टेप्स आपल्याला परत वर घ्यायचं आणि खूप काळोख होता. सो 5-6 स्टेप्स उतरल्यानंतर मी विचारलं की जायचं आहे, शी सेड नाही जायचं. सो वी टर्न बॅक आणि मग आम्ही कुठे गेलो श्रद्धा सांगितलं, मी आलोच. मग आम्ही आमच्या परतीच्या प्रवासाला लागलो. परतीच्या प्रवासात आम्ही ठरवलं की आम्ही कंडोलम बीचला जाऊ, बट मध्ये आम्ही एक स्टॉप घेणार होतो जिथे खूप सुंदर, म्हणजे आम्हाला आमचे सगळ्यात नियर अँड डिअर फ्रेंड साई सर यांनी आम्हाला सजेस्ट केलं की तुम्ही बर्गर फॅक्टरी म्हणून एक छोटंसं असं स्नॅक्सचं आउटलेट आहे आणि जिथे अतिशय छान बर्गर खाल्ला आम्ही. आणि तो बर्गर एवढा मोठा होता की 2 माणसांना इनफ आहे, हाफ स्लाइस करूनच येतो तो आणि तो 2 माणसं आरामात पोट भरू शकतो 2 माणसांचा, एवढा मोठा होता. आणि त्या बर्गर सोबत कॉम्प्लिमेंटरी म्हणून तुम्हाला पोटॅटो चिप्स येतात. पोटॅटो चिप्स इज नॉट लाईक आपल्याला फ्राईज नसतात, वेजेस नसतात. आपण जे नॉर्मल चिप्स खातो येल्लो आणि जे ब्लॅक वाले जे चिप्स खातो ते चिप्स होते विथ अ डिप. आणि खूप छान आणि सगळं होममेड, अगदी ब्रेड पासून घेऊन त्यांच्या सॉसेस पर्यंत सगळं होममेड होतं, जे खाता क्षणी आपल्याला कळतं की हे घरात बनवलेलं आहे. खूप सुंदर होतं, खूप सुंदर. तर बर्गर फॅक्टरी मध्ये एक व्हिजिट तर तुम्ही देऊ शकता आणि जवळच अंजुना बीच आहे. पण आम्ही आमचा जो ओझरनचा जवळ नव्हता, तो 7 किलोमीटरवर होता. पण आमचा जो ओझरनचा जी जर्नी होती ती इतकी टायरिंग होती की आम्ही विचार केला की परत 7-8 किलोमीटर्स डाऊन द लाईन वेगळ्या रस्त्याने जाऊन मग परत येणं मेन रोडवर. सो वी डिडंट ऑप्टेड फॉर दॅट आणि मग आम्ही रिटर्न जर्नी बॅक टू अवर हॉटेल स्टार्ट केले. कंडोलम बीच आम्ही येणार होतो बट आम्ही नाही आलो. आम्ही थोडं ऍक्च्युली मॅप्स पण नीट वर्क करत नव्हते, माहित नाही काय. वी वर लुकिंग आउट फॉर अ पेट्रोल पंप. आम्हाला पेट्रोल पंप मिळाला नाही. आता आमची गाडी ऑलमोस्ट रिझर्ववर आलेली आहे. उद्या मोठी जर्नी चालू करायची आहे तर सगळ्यात आधी आम्हाला पेट्रोल भरायचं आहे. तर बघू उद्याची जर्नी कशी. आम्ही स्टॉप घेतला मॉन्जिनीज मध्ये जस्ट बिकॉज आज उद्या आमची अॅनिव्हर्सरी आहे आणि आम्हाला 12 वाजता पेस्ट्री का होईना पण आम्हाला कापायची. त्यामुळे आम्ही मॉन्जिनीज मध्ये एक पेस्ट्री, एक स्विस रोल आणि 4 कॅन्डल्स घेतले. 4 कॅन्डल्स घेतले पण मॅचस्टिक घेतली नाही. तर आता कसे पेटवणार आहे ते माहिती. ठीक आहे. तर हा होता आजचा दिवस, सेकंड डे इन गोवा, नॉर्थ गोवा.
आणि आम्ही उद्या साऊथ गोवाला मूव्ह करणार आहोत. तर रॅडिसनमध्ये हा आमचा शेवटचा दिवस आहे, आज शेवटची रात्र आहे. तर आम्ही आमचं पॅकिंग वगैरे सर्व करून ठेवलं आहे. उद्याचा टार्गेट आहे की लवकर ब्रेकफास्ट करून साऊथ गोवासाठी चालू करायला. मध्ये खूप सारे डेस्टिनेशन्स मी प्लॅन केले आहेत, पण बघू आता मॅडम काय बोलतात. त्यांना काळं होते, त्यांना ऊन लागतं, त्यांना कंटाळा येतो. मग ते सगळं बघून आता मग डेस्टिनेशन्स कमी किंवा वाढवता येतील. पण उद्याची जर्नी थोडी जास्त असणार आहे, कारण लगेज पण असणार आहे आमच्याकडे सगळं. बिकॉज वी आर लिव्हिंग दिस हॉटेल. तर आम्ही जर नेक्स्ट हॉटेलमध्ये जाणार आहोत तर पुन्हा लगेज घेऊन जाणार आहोत आणि मग ती जर्नी थोडी टायरिंग असेल. बट मी असं हे करतोय की सकाळी लवकर निघावं, ताकी जे ऊन आहे ते आपल्याला थोडं कमी मिळेल आणि बाय दॅट टाइम वी शुड रीच आवर हॉटेल फॉर लंच. असा प्लॅन आहे. आता उद्याच कळेल काय किती एक्झिक्यूट होतो तो. 2 दिवसाचा हे सगळा आमचा कालपासूनचं काय बोलतो आपण, कालपासून ते आजपर्यंत आमचं Traveling ट्रॅव्हल journey. जे आम्ही केलं आणि ह्याचे ट्रॅव्हल्सचे पण व्हिडिओज आहेतच. तर ते इंटिग्रेट करणारच आहोत. पण जस्ट समरी ओव्हरव्ह्यू काइंड ऑफ थिंग. आता वेळ मिळाला, मागे भिंत चांगली आहे, लाईट्स चांगले आहेत, मूड चांगला आहे, तो वाय नॉट क्रिएट अ समरी व्हिडिओ. थँक्यू. रात्री 12 वाजता पेस्ट्री कट करून आम्ही आमची फर्स्ट वेडिंग ॲनिव्हर्सरी सेलिब्रेट केली गोवामध्ये. एक वर्ष झालेलं आहे. आम्ही 1 वर्ष एकमेकांना चांगली communication यापुढे आवाज नाही, जोरात बोल. जे स्वतःबद्दल बोलतोय जोरात बोल. करते कधी कधी सतत करते सध्या तरी.